गोल्डन टेम्पल आता आम्ही सगळे असे बांधलेले आहेत. वाघा बॉर्डर करून आम्ही हॉटेलवर गेलो आणि त्यानंतर आलो इकडे ऑटो रिक्षा करून गोल्डन टेम्पल पाहण्यासाठी. खूप बघा गर्दी दिसत आहे इकडे. आता आम्ही आता आलो आहोत गोल्डन टेम्पल नाईट व्ह्यू बघायला. गोल्डन टेम्पलच्या रस्त्यात बघू शकता तुम्ही इकडे शॉप्स आहेत जिथे आपले पंजाबी ड्रेस पीस वगैरे खूप काही खरेदी करायला आहे. जुती वगैरे सर्व काही आहे इकडे. पंजाबी सूट दुपट्टे फुलकारी गोल्डन टेम्पल आज पाहणार आहोत आम्ही गोल्डन टेम्पल नाईट व्ह्यू आणि उद्याला सकाळी येऊन परत गोल्डन टेम्पल सकाळी कसा दिसतो ते पाहणार आहोत. तर आता सध्या पाहूया नाईट. मैडम को पहले बांध देना, बड़ी मैडम को बांध देना. आता आम्ही सगळे असे बांधलेले आहेत कारण की इथे अलाउड आहे असंच. बघा सर्व मंदिरांना बघ लाईन मोबाईल फोन. पाण्यामध्ये बघा गोल्ड फिश आहेत. मस्त छान असे मोठे मोठे गोल्ड फिश आहेत. The next day. तर पाहू शकता हा आहे आमचा ग्रीनवूड विल्ला हॉटेल. खूप सुंदर आहे हा हॉटेल आहे हा आणि खूप सुंदर आहे. तर आता आम्ही रेडी वगैरे पंजाबी सूट घालून चाललेलो आहोत आता गोल्डन टेम्पल सकाळचा व्ह्यू पाहण्यासाठी. आणि इथे बघू शकता फोटोशूट चालू आहे. तर पकडले आहे आता आम्ही पंजाबी रिक्षा आणि त्याच्यामध्ये आम्ही चौघे जाणार आहोत आता गोल्डन टेम्पल पाहण्यासाठी. दुसरे रिक्षामध्ये आहेत. आता आम्ही इथं एवढेच जण आहोत, चौघे जण.
गोल्डन टेम्पल पाहून झाल्यानंतर आम्ही आलो आहोत आता जालियनवाला बाग इकडे. तर त्याच्या बाजूला अशा प्रकारची आमची कटरा जर्नी संपलेली आहे, पंजाब जर्नी संपलेली आहे आणि आमची ही ट्रेन लागलेली आहे बघू शकता बांद्रा जाण्यासाठी. तर बघा इथे धुका लागलेला आहे, पंजाबमधला धुका. आणि बघू शकता हा तर खूप भयानक असतो पार करण्यासाठी जेव्हा आपण टॉयलेटमध्ये जातो तेव्हा. खूप सुंदर असा व्ह्यू आहे हा. आता आम्ही इथं उतरलो आहोत कारण की ट्रेन थांबणार होती 5 मिनटं. तर आम्ही इथं असंच टाइमपास करायला शायनिंग मारायला उतरलो आहोत, काय खायला भेटते का बघायला. आणि या दोघी बघा इथं काय खरेदी करतात, चॉकलेट्स. अशा प्रकारे ट्रेनमध्ये काही ना काही येतच असतो. आणि हा बघा माणूस कसा झोपलेला आहे, जसं काही लाश पडलेली आहे. अशा प्रकारे आमची जर्नी संपलेली आहे. पुन्हा भेटूया, बाय बाय, टेक केअर.